गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, धनाची देवी लक्ष्मी होईल नाराज। या दिवशी भगवान विष्णूची विधिपूर्वक पूजा केली जाते। यासोबतच कुंडलीतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी देवगुरु बृहस्पतीचीही पूजा केली जाते। महिलाही गुरुवारी उपवास करतात। तर मित्रांनो, जे स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुवार हा जगाचा पालनकर्ता भगवान विष्णूला समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूची विधिपूर्वक पूजा केली जाते। यासोबतच कुंडलीतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी देवगुरु बृहस्पतीचीही पूजा केली जाते। महिलाही गुरुवारी उपवास करतात। ज्योतिषांच्या मते कुंडलीत गुरु बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात उच्च स्थान प्राप्त होते। विवाहित महिलांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। त्याचवेळी अविवाहित मुलींचे लग्न होण्याची शक्यता निर्माण होऊ लागते। ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुवारी काही गोष्टी करणे वर्ज्य आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी नाराज होते। तुम्हालाही लक्ष्मी नारायणाची कृपा मिळवायची असेल तर गुरुवारी हे काम करायला विसरू नका। चला जाणून घेऊया, ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी नखे कापणे वर्ज्य आहे। याशिवाय मंगळवार आणि शनिवारीही नखे कापू नये। या दिवशी नखे कापल्याने कुंडलीत गुरु कमजोर होतो। देवगुरु गुरु हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि सौभाग्याचा कारक मानला जातो। ज्योतिषांच्या मते गुरुवारी कपडे धुवू नयेत, यामुळे गुरु कमजोर होतो। यासाठी गुरुवारी साबण, शॅम्पू, डिटर्जंट आणि सर्फ वापरू नका। या दिवशी केसांना तेलही लावू नका। ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्यास गुरुवारी शिवणकाम देखील करू नये, यामुळे गुरु कमजोर होतो। गुरुग्रहाच्या कमजोरीमुळे घराच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो। वास्तुशास्त्रानुसार पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून घरात पुसल्यास वास्तुदोष दूर होतात। मात्र गुरुवारी घरात मॉपिंग करू नये, यामुळे ईशान कोन म्हणजेच ईशान्य दिशा कमकुवत होते। म्हणूनच गुरुवारी घर पुसा। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।